एक महत्त्वाची बातमी आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच कान उघडणीनंतर रश्मी शुक्ला आणि सुजाता सौनिक चैत्यभूमीवर आलेत। सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सत्कार समारंभात न आल्यानं नाराजी मांडली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गैरहजेरीवरून सरन्यायाधीशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। पोलीस महासंचालक शुक्ला, मुख्य सचिव सैनिक हे गैरहजर होते। कान उघडणीनंतर रश्मी शुक्ला आणि सुजाता सौनिक हे चैत्यभूमीवर दाखल झाले। न्यायाधीश भूषण गवई यांनी सत्कार समारंभात न आल्यानं नाराजी मांडलेली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या गैरहजेरीवरून मुख्य न्यायमूर्ती नाराज झालेत। कान उघडणीनंतर मात्र रश्मी शुक्ला आणि सुजाता सौनिक हे चैत्यभूमीवर पोहोचले। मात्र सरन्यायाधीश भूषण गवईंनी सत्कार समारंभात न आल्यानं नाराजी व्यक्त केली। मुंबईमध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमाला काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती आज पाहायला मिळाली। सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सत्कार समारंभामध्येच न आल्यानं ही नाराजी देखील व्यक्त केली। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून सरन्यायाधीश नाराज झाले होते। रश्मी शुक्ला, सुजाता सौनिक हे चैत्यभूमीवर उपस्थित नव्हते आणि त्यामुळेच ते आधी नाराज झाले आणि त्यानंतर त्यांची कान उघडणी केल्यानंतर रश्मी शुक्ला आणि सुजाता सौनिक हे चैत्यभूमीवर पोहोचले। मुख्य कार्यक्रमाला न आल्यानंतर नाराजी त्यांनी व्यक्त केलेली होती आणि म्हणूनच नंतर ज्यावेळेला ते चैत्यभूमीवर गेले तिथे हे दोन्ही अधिकारी पोहोचले आणि त्यांनी भेट घेतली। सरन्यायाधीश झाल्यानंतर भूषण गवई हे पहिल्यांदाच मुंबईत आलेले आहेत। आज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सत्कार समारंभ झाला आणि त्यानंतर या कार्यक्रमाला हे रश्मी शुक्ला तसंच काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते आणि म्हणूनच गवई यांनी नाराजी व्यक्त केलेली होती। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत माझे सहकारी कृष्णा सोनारवडकर आपल्याला। कृष्णा, सुनीत, आपण पाहतोय की भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा नागरी सत्कार मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते। मात्र सगळा कार्यक्रम आटोपताना शेवटचे जे अध्यक्षीय भाषण होतं त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी एक नाराजी व्यक्त केली आणि प्रोटोकॉलनुसार राज्याचे पोलीस महासंचालक असतील किंवा मुख्य सचिव असतील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना का यावं वाटलं नाही, ही त्यांना हे जर योग्य वाटत असेल तर याचा विचार त्यांनी स्वतः करावा अशा पद्धतीनं कान पोचलेले होते। आणि त्यानंतर आता तिथला योगी सभागृहामध्ये दादरचा हा कार्यक्रम पार पडल्यानंतर ते चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन करणार होते। मात्र तिथे आपण पाहतो की राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, सुजाता सौनिक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती हे त्यांच्या स्वागतासाठी आल्याचं कळतं आहे। प्रोटोकॉल फॉलो न केल्यामुळे दरम्यान त्यांनी जिथे नाराजी आहे ती स्पष्टपणे आपल्या भाषणामध्ये व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर हे तिन्ही अधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी हजर झाल्याचं कळतं आहे। थोड्याच वेळामध्ये सरन्यायाधीश हे चैत्यभूमीचे पोहोचतील, डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करतील। मात्र त्यांनी आपल्या भाषणामध्ये ती कंच करून दाखवलेली होती आणि इतर राज्यांमध्ये साधारण दाखला सुद्धा दिलेला होता की मी पंजाबमध्ये आणि इतर राज्यामध्ये फिरतो त्यावेळेला सुद्धा तिथले अधिकारी जे आहेत ते प्रोटोकॉलनुसार हजर राहतात। मात्र महाराष्ट्रामधल्या या अधिकाऱ्यांना इकडे काय यावं वाटलं नाही, हे त्यांना योग्य वाटतं का याचा त्यांनी स्वतः विचार करावा अशा पद्धतीनं आपल्या भाषणामध्ये मुद्दे मांडण्यासाठी कान पोचलेले होते। आणि आता हे तिन्ही अधिकारी आपण पाहतो की चैत्यभूमीवरती पोहोचलेले आहे। त्यामुळे सरन्यायाधीशांच्या भाषणामध्ये ही संच त्यांनी बोलून दाखवल्यानंतर या तिन्ही अधिकाऱ्यांनी तातडीने चैत्यभूमीवर धाव घेतलेली आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी कृष्णा।